जन हे वळतु जेथे भाग 13. संध्याकाळ. ढग. दिवे लागण. पायपीट. पायाखालची जमीन न्याहाळणं आणि विचार. सकाळ दुपारच्या शिकवण्या. आईची कामं, सुमनचं शिवण टिपण. एका साच्यात दिवस सरकत आहेत. फावल्या वेळात सुमन शेजारी बसणं, तिची करमणूक करणं, तिला जपणं, ती मुकी झाली तर कालवा कालव होणं, ती हसली तर जीव हलका होणं. पितृहीन मुलगी, तिला जपायला हवं. तिचं दुःख फक्त आपल्यालाच ठाऊक आहे. एवढा विचार करायची गरज? लोक नकळत जगतात, मनपूर्वक भांडतात, प्रेम करतात, सुखी होतात, दुःखी होतात. आहे त्याचा स्वीकार करून जगतात, निमरतात. त्यातूनच एक प्रकारचं गांभीर्य सुद्धा निर्माण होतं. विचार करणारे असतात ते तुटून पडलेले, अलग झालेले, न मिसळू शकणारे, एकाकी. एवढा विचार करण्याची खरोखर गरज आहे काय? अरे क्यू, इधर किधर? मुजुमदार हाका देत होता. पानतंबाखूनं रंगलेली दातांची कवळी उघडी पडली होती. कळकट नेहरू शर्ट अंगाला चिकटल्यामुळे सांगाडा उठून दिसत होता. एक पाय फरफटून ओढल्यामुळे तो उड्या मारीत येत असल्यासारखा भास होत होता. अरे क्यू, इधर किधर? टाळूवर बसवलेली टोपी, कपाळावर आलेले छप्पर, गळ्यात वृत्तपत्रांचा झोळणा. दम लागल्यामुळं नाक फेंदारलेलं, कुठून दुरून येत असल्याचा भास होत होता. सोबत मिळाल्याचा आनंद. विश्वास जवळ येईपर्यंत तो थबकला आणि मग म्हणाला, किसनपुऱ्यात गेलो होतो. कुठं आहे किसनपुरा माहिती आहे? हरिजन वस्ती आहे तिकडं. मुजुमदार दम घ्यायला थांबला आणि मग म्हणाला, पार्टी पेपर द्यायला गेलो होतो. आणि वाचतात ते? समज लेते है? अरे भाई हां, समज लेते है. सुनवा आणखी हालचाल अलीकडं. दोस्त नुसते हाल आहेत. चाल कुठली? सध्या शिकवण्या करतो आहे. लहानसं काम, काम सुद्धा पाहतो आहे. फौज में मिल सकती है. हां भाई, गेलो असतो. घरी म्हातारी आहे. पुन्हा सो तो ठीक है. दोघे बरोबर चालू लागले. टाळूवरची टोपी आणखी मागं सारीत मुजुमदारनं विश्वासकडं एक दृष्टिक्षेप केला आणि तोंडासमोर पोकळ मूठ धरून ठोठो हसू लागला. हस क्यों रहे हो भाई? दुखलेल्या आवाजात विश्वास उद्गारला. हसू नको तर काय करू यार? तुम गरीब हो तो यहाँ कौन साला अमीर है? हा हा, बडी मुश्किल है. बेजार होऊन मुजुमदार कपाळावर बुक्क्या मारू लागला. हा हा हा, बडी मुश्किल आहे. विनाकारण हसतो आहे लेकाचा. विश्वास खजील होऊन उद्गारला. यार बातें तो ऐसे करते हो जैसे गरीबी कोई तुम्हारी खास बपोती है. नए नए गरीब लोग हो ना. मुजुमदारला खोकल्याची ढास लागली. त्यानं झोळण्यासकट रस्त्याच्या कडेला बसकण घेतली. कावळा जसा खटखट मान फिरवून आजूबाजूस बघतो तसा मुजुमदार छातीतला कफ काढायला आजूबाजूस बघू लागला. छाती त्यानं अगदी घट्ट दाबून धरली. शेवटी भला मोठा बेडका थुंकून रुमालानं तोंड पुशीत तो तसाच अवस्थेत बोलू लागला. कमाल केली यार तुम्ही तर. अरे दुसऱ्या या देशात आहे काय? 18-20 दरिद्री लोकांचाच हा देश आहे ना. हजारो सालों से यही चला आया है. आणि मला कळत नाही हे. विश्वासनं तीव्र स्वरात विचारलं. पण एकेकाळी या देशात दूध-दह्याच्या नद्या वाहत होत्या. या इंग्रजांमुळं. मुजुमदारला विश्वासचा राग उमजला नव्हता. फालतू गोष्टी, तो तावातावानं बोलू लागला. अगदी फालतू गोष्टी. अरे असतील नद्या म्हणून काय झालं? सगळ्या रिचवल्या जात होत्या मूठभर लोकांच्याच पोटात. हे अस्पृश्य, हे शूद्र कोण आहेत पाहिले? कोण आहेत हे? त्यांचे चेहरे पाहिले, त्यांची अंगकांती पाहिली, खुजांची जमात. अरे ये तो हजारों सालों के भूखमरे हैं. हाँ, फर्क इतना जरूर है कि गोरे आए तो कालों को लात मारकर दूर कर दिया गया. कहने लगे पहले हम खून चूसेंगे, बचा कुचा तुम चूसना. अब तुम्हारा नंबर दूसरा. म्हणे दुधाच्या नद्या. आजादी के बाद फिर वही. अरे काले फिर शेर हो जाएंगे, गरीब चूसे जाएंगे और क्या. सुना है बंगाल में अकाल पड़ा है? सुना है? नहीं. नहीं तो क्या घास खोदते हो? अखबार नहीं देखते? नहीं. छी छी छी, तो जिंदा क्यों रहते हो? विश्वास मुजुमदारचा खांदा एकदम गच्च धरून म्हणाला, भाई बस हुआ, अब रास्ता नाप. मुजुमदार बोलण्याच्या ओघात मध्येच अडला. विश्वासकडे आश्चर्याने बघू लागला. बस, अब रस्ता नाप. विश्वास घोगऱ्या गळ्यानं म्हणत होता. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्यानं मुजुमदारला जोराचा हिसका दिला. बदतमीज कही का, असं म्हणून मुजुमदारला तिथंच सोडून तो झपाट्यानं पुढे निघाला. मुजुमदार विश्वासच्या या अनपेक्षित कृतीनं भांबावला. सनकी है क्या, असं मनाशीच पुटपुटला. मग जोरात पाय ओढीत त्यानं हाक दिली. अरे सुनो सुनो तो, बुरा मान गए क्या? राम राम. भाई मेरे बात करने का ढंग ही ऐसा है. लो माफ कर दो, नहीं तो 10-20 गालियां तुम भी दे लो. विश्वास परत फिरला.
मुजुमदारकडे पाहून हसला. बेकार के नाराज हो गए? भाईचारे की बात नहीं समझते? तुम भी 10-20 गालियां सीख लो. हाँ, तो क्या बता रहा था मैं? बंगालचा दुष्काळ. मी म्हणतो तिथं सुजलाम सुफलाम भूमी आहे ना. जमीनदार तर आपलेच हिंदू आहेत. वहाँ कलकत्ते की गटारों में लाशें सड़ रही है. लोग बाग अपने बच्चे बेच रहे हैं. सास बहू में कंपटीशन लगती है. कौन अपने को सस्ते दामों में बेचता है. हा हा. विश्वास खिन्न झाला होता. मुजुमदारांचा हा हा त्याला कडू वाटत होतं. अनाज का मालिक तो हिंदू है, लेकिन वह तो अंग्रेज को अनाज बेच रहा है. पेट के लिए हजारों नामशूद्र मुसलमान हो गए हैं, फिर भी बच कोई नहीं रहा है. सब मर रहे हैं, सब. आणि अचानक मुजुमदारची चर्या भयंकर दिसू लागली. आणि स्वतःच्या दारिद्र्याची चवीने चर्चा करता. अरे दुनिया को तो देखो. विश्वास गंभीरपणे त्याचं म्हणणं ऐकत होता. आणि तावातावानं तो बजावू लागला. गोरा जाएगा तब काला राज करेगा, तब वह भी खून चूसेगा. हे असंच चालत राहील. आपल्या धर्मात तर जहान्नममध्ये गेला तुमचा धर्म. धर्माचं खरं स्वरूप आपण अगोदरच स्पष्ट केलं आहे, असं मुजुमदारला वाटत असल्यामुळे तो एकदम चिडला. विश्वासकडे तिरस्काराने पाहत तो म्हणाला, पुरे पेटी बुजुरा हो. गेल्या जन्मीची पाप हे ना. आणि हे जमीनदार भांडवलदार गेल्या जन्मीचे पुण्यात्मे, म्हणून या जन्मी पाप करायला मोकळे. शाबास, बहुत अच्छे, बहुत अच्छे. खूप सांगितलं तुम्ही. धर्म की बात ले आए. सोचता था कुछ क्रांतिकारी तबियत के होंगे. निकले पुरे मध्यमवर्गीय. मुजुमदारच्या ठेवणीतली ही सर्वात वाईट शिवी असावी, कारण मध्यमवर्गीय हा शब्द त्याने विशेष तिरस्कारपूर्वक उचलला होता. झोलला सावरत दम छाटत तो चालायला देखील लागला होता. मी याला काय म्हटलं? याचा व्यक्तिशः अपमान केला काय? व्यक्तिशः मान देत असतानाही राग येऊ शकतो? विश्वास त्या रखडत जाणाऱ्या आकृतीकडे नवलाईनं बघत होता. काय झालं तरी काय? प्रामाणिक माणूस, किती खरं बोलत होता आणि एकदमच. तिन्ही सांजेची वेळ असल्यामुळे मुजुमदारची आकृती आता अस्पष्ट दिसत होती. विश्वास झपाट्याने निघाला. मुजुमदार, अरे ओ कॉम्रेड. लांब लांब टांगा टाकीत जाऊन विश्वासनं त्याचा दुर्बळ खांदा गच्च धरून ठेवला. मुजुमदार अडखळला. क्यों भाई, क्या गुनाह हुआ? क्यों रूठ कर जा रहे हो? ठहरो तो, मारो गोली नाराजगी को. देखो, मैं पढ़ा लिखा नहीं हूँ, बेअकल हूँ. तो तुम समझा दो ना. तुम किस लिए हो? चलो, चाय पियेंगे. चहाचं नाव निघाल्याबरोबर मुजुमदार एका पायावर गरकन फिरला. त्याच्या सुकलेल्या चर्येवर टवटवी दिसू लागली. दोघे परत फिरले आणि शहराच्या रोखानं चालू लागले. मध्यमवर्गीय कहकर कहा भाग रहे थे जनाब? मध्यमवर्गीय असणं काय वाईट असतं काय? मुजुमदारला जरा दम देत विश्वासनं विचारलं. छोड़ो इन बातों को. मेरा दिमाग तो गोल हो गया है. माफ करना, लेकिन पेटी बुर्जुआ होने में बहुत बुरा मानता हूँ. बस, आपण इथंच कुठेतरी चहा घेणार. अजून मला मैलभर रखडायचं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांच्या रांगा, संध्याकाळच्या मंद निळाईत चमकणारे अंतरावरचे पिवळ्या शलाका फेकणारे विजेचे दिवे, शांत वातावरण, तुरळक रहदारी. बस यही पियेंगे, असं म्हणून झाडाखालच्या एका खोक्यावर मुजुमदारानं बसकण घेतली. दगडाच्या चुलीवर उकळणारं एक ॲल्युमिनियमचं मोठं भांड, बाजूच्या पानपट्टीच्या पेटीवर एक चिमणी ठेवलेली, बाजूला एक मोडका बेंच. उकळत्या पाण्यात चहाची भुकटी टाकीत चहावाला उद्गारला, आइये बाबूजी. दो चाय. दोघे आरामात बसले. रहदारी बघू लागले. चित्तवृत्ती टवटवीत झाल्या. विश्वासनं चप्पल काढून बेंचवर पाय ओढून घेऊन देशी बैठक मारली. त्यानं विचारलं, मध्यमवर्गीय होणं न होणं माणसाच्या हातचं असतं काय? नहीं, ऐसी बात नहीं है. एक साचे में ढलता जरूर है आदमी, लेकिन छोड़ो इन बातों को. अपना दुख भूलो, दुनिया का दुख देखो. और क्या दुनिया बदली जा सकती है? दुख दूर हो सकते हैं सब. और नहीं तो क्या, बदली भी गई है रूस में. निश्चितपणे समोर आलेल्या मळकट कपातून ऊन ऊन चहा जोरात गटकत आणि समाधानाचे फुतकार सोडीत मुजुमदार म्हणाला. तो समोर एकटक पाहत होता आणि एक गोष्ट अगदी उघड असल्यासारखं निश्चयात्मकतेनं बोलत होता. विश्वासला तो चेहरा एकदम विदूषकी वाटला आणि नकळत हसू येऊ लागलं. मनाच्या या हालचालीनं विश्वास चपापला. हसू दाबून धरण्याचा तो कसोशीनं प्रयत्न करत होता. ते पोटात गडबडू लागलं. मात्र हास्याच्या उकळी बरोबर मुजुमदारबद्दल त्याच्या मनात आपुलकीही दाटून येत होती. मुजुमदारची चर्या स्पष्ट दिसत नव्हती. चिमणीच्या मंद प्रकाशात टाळूवरची मळकट टोपी, कपाळावर आलेलं राठ, केसांचं छप्पर आणि पुढं आलेली कवळीच तेवढी विशेष उमटून दिसत होती. चहाच्या एकेका घुटक्याबरोबर गळ्याचं वरखाली होणारा हाड आणि जोरदार फरफर आवाज, हा सुदामा आणि और नहीं तो क्याची निशंक दृढ श्रद्धा.
वह सब जनता सुखी है, न कोई गरीब है न कोई अमीर. प्रत्येक माणूस. दाबून धरलेल्या हास्यामुळे थरथरत्या आवाजात विश्वासनं प्रश्न केला. आणखी नाही तर काय. विश्वासकडे संशयानं पाहत मुजुमदारनं उत्तर दिलं. हस रहे हो, हसो, हसोगे ही, मध्यमवर्गीय जो ठहरे. विश्वासकडे कपाळावर आठा घालून शंकित दृष्टीनं पाहत मुजुमदार उद्गारला. तुम्हाला हसलो नाही कॉम्रेड, हसू आलं एवढं खरं. तुम्हें क्या कोई हस सकता है भला. खोकला दाबण्यासाठी फुगणाऱ्या नकट्या भासणाऱ्या नाकपुड्या, गहिऱ्या संशयामुळे कपाळावर पडलेल्या आठ्या, बाहेर आलेल्या दातांवर चमकणारा दिव्याचा प्रकाश. तुम्हें कोई हस सकता है भला, हा हा. प्रयासानं दाबलेलं हसू आता फुटू पाहत होतं. मुजुमदारनं विश्वासकडे निरखून पाहिलं आणि मग स्वतःच हसायला सुरुवात केली. दोघांनी मनपूर्वक हसायला सुरुवात केली. हा हा हा. इसीलिए कहा के पूरे मध्यम वर्गीय हो. आणि मग हुकमी आवाजात मुजुमदार म्हणाला, चाय के पैसे चुका दो. जरूर जरूर. विश्वासनं चहाचे पैसे दिले. मुजुमदार उठून उभा राहिला, जायला वळला, मग थबकला. विश्वासकडे वळून म्हणाला, देखो कितने हैं तुम्हारे पास पैसे. विश्वास प्रश्नार्थक मुद्रेनं मुजुमदारकडे बघू लागला. अरे भाई पैसे किती आहेत. टोपी अधिक मागसारीत मुजुमदारनं विचारलं. क्यों, हो गए दो चार आने. दो सिगरेट ले लो. मुजुमदारनं हुकूम दिला. जरूर जरूर. विश्वास हसला. मुजुमदारनं सिगरेट शिलगावली. विश्वासनं देखील पेटवली. सिगरेट नाकारल्यास हा मध्यमवर्गीय म्हणेल ही भीती काही कमी नव्हती. दोघे आयटीनं धूर सोडू लागले. जगाकडं बादशाही दृष्टीनं बघू लागले. सिगरेट के पैसे चुका दिए. अरे नहीं, अभी देता हूँ. विश्वासनं खिशात हात घातला. चुका दो. नाकातून धूर सोडीत मुजुमदार म्हणाला आणि त्यानं खोक्यावरचा झोळणा उचलला. मुजुमदारचा हात हातात घेत विश्वासनं गंभीर आवाजात विचारलं, अब कब मिलोगे कॉम्रेड. तुमसे बहुत कुछ सुनना है. ऐसे ही राह चलते, जब भी मुठभेड हो जाए. मुजुमदार ठसका सांभाळीत हसून म्हणाला आणि मग त्यानं एकदम पाय ओढायला सुरुवात केली. भाग 13 समाप्त. आता आपण या भागाचा निष्कर्ष बघूयात. 13व्या भागामध्ये आपण बघतो की विश्वास आणि मुजुमदार हे जे दोन पात्र आहेत ह्यांचा संवाद आपल्याला इथे दिसतो. मग यामध्ये सारखा एक शब्द आहे मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय, तो प्रत्येक वेळेला म्हणतोय. मग ही जी मध्यमवर्गीय मानसिकता किंवा कशा पद्धतीचे लोक मध्यमवर्गीय जीवन जगायचे हे आपल्याला या भागामध्ये दिसतं. मग आपल्याला दिसतं की मधुकर इथनं गेलाय आणि आता सगळी जबाबदारी जी आहे ती विश्वासवरती आली आहे. मग असा एक साधा असा वैचारिक संवाद आपल्याला या भागामध्ये आपण बघणार आहोत. मग बघा, आता ह्याचे पॉइंट्स कसे आहेत की रोजचं जे आयुष्य आहे, दैनंदिन आयुष्य, आणि त्याच्यामध्ये जी त्याची बहीण आहे सुमन, तर त्या सुमनची काळजी. मग जेव्हा मधुकर जातो त्याच्यानंतर विश्वासचं आयुष्य एका साच्यामध्ये अडकल्यासारखं आपल्याला दिसतं. मग तो सकाळी आणि दुपारी शिकवण्या घेत असतो आणि अशा पद्धतीने तो घराची जबाबदारी घेतो. मग सुमनचं जे दुःख आहे त्याची त्याला सतत जाणीव आहे. ती बोलत नाहीये, ती मुकी झालीये, तिला अस्वस्थ वाटतंय. मग मग ती हसली की त्याचा जीव हलका होतो. मग त्याला असं वाटतं की विचार करणारे जे लोक आहेत ते समाजातनं तुटलेले आहेत असं तो इथे म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा झाला एक पहिला पॉइंट. दुसरं पात्र कोणतं आहे, मुजुमदार. तर मुजुमदार जो आहे तो काय आहे, तर तो दारिद्र्याचा क्रांतिकारी चेहरा आहे. कसा, तर मुजुमदार हा दारिद्र्यामध्ये जगतोय, क्रांतीची स्वप्न बघतोय आणि अशा दरिद्र्यात जगून क्रांतीची स्वप्न बघणाऱ्या कार्यकर्त्यांचे तो प्रतिनिधित्व करतोय. मग त्याचा कळकट शर्ट, वृत्तपत्रांचा झोळणा आणि त्याला सतत खोकल्याची ढास लागली आहे. तर हा जो मुजुमदार आहे तर हा दारिद्र्याला बपवती बपवती म्हणजे काय, वारसा एक शब्द आला बघा. तर दारिद्र्याला हा वारसा म्हणत नाही, तर तो म्हणतो की देशामुळे आपल्यावरती म्हणजे हा देशाचा प्रश्न आहे. दारिद्र्य हा देशाचा प्रश्न आहे.
असा मुजुमदारचं म्हणणं आहे. मग त्यानंतर बघा, जसं मध्यमवर्गीय मी मगाशी म्हणाले की सतत हा शब्द आलाय. मग मुजुमदारच्या मते मध्यमवर्गीय किंवा पेटी बुर्जुआ, तर ही पेटी बुर्जुआ हे असणं म्हणजे काय, ही एक मानसिक विकृती आहे. मग जेव्हा विश्वास स्वतःच्या गरिबीचं रडगाणं गातो किंवा धर्माची गोष्ट म्हणतो, तेव्हा मुजुमदार त्याला असं म्हणतो की तू काय एकटाच आहेस का जो गरीब आहेस. मग त्याचं असं म्हणणं आहे की मध्यमवर्गीय माणूस हा स्वतःच्या दुःखामध्ये अडकला असतो आणि त्याला ह्या जगात जे चाललेलं दुःख आहे ते दिसत नाही. मग तो सांगतो की बंगालचा जो दुष्काळ आहे, बघा कादंबरी साधी आहे, पण आपल्याला ही MPSC आणि UPSC मराठी लिटरेचरला अभ्यासाला आहे. त्यामुळे हे जे सामाजिक प्रश्न आहेत किंवा गव्हर्नन्स आहे, ठीक आहे, किंवा कोणत्या स्टेटमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, हे पण आपल्याला थोडं थोडं ह्यामध्ये दिसतंय. म्हणून तुम्हाला मी हे मुद्दे अशा पद्धतीने सांगते. ठीक आहे, मग बंगालचा दुष्काळ आणि जे काही वास्तव आहे. मग तो सांगतो की जिथं माणसं आणि जनावरं एकाच गटारात चढतायत, किंवा गोरा जाईल आणि काळा राज करेल पण शोषण थांबणार नाही, तर हा सत्तेच्या स्वरूपावरती भाष्य करणारं, सत्तेच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या, तर सत्तेच्या स्वरूपावर भाष्य करतं. ठीक आहे. आता बघा, तसं दुसरं त्यांनी रशियाच्या क्रांतीबद्दल सांगितलं. रशियातील क्रांती आणि त्याच्यासोबत तो काय म्हणतो, सुदाम्याची श्रद्धा. मग मुजुमदार विश्वासाला एक उदाहरण देतो रशियातल्या क्रांतीचं. तो म्हणतो की दुःख दूर होऊ शकतं, ही श्रद्धा तो व्यक्त करतो. मग त्याच्या ह्या चेहऱ्यामागे एक निष्ठता आहे आणि विश्वासला त्याच्या या विसंगतीवर हसायला येतं. पण त्यांचा जो मान, मग तो म्हणतो, जसं हा हसतोय आणि मुजुमदारला ती गोष्ट कळते की मला समजतंय तू हसतोयस, आणि मग त्याच्यातनं एक मानवी बंध तयार होतो. मानवी बंध म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो, ब्रदरहूड. ठीक आहे. मग शेवट बघा कसा होतो. मग हे दोघं जण चहा घेतात, सिगरेट पितात. मग विश्वास त्या सिगरेटचे पैसे देतो आणि मुजुमदार त्याला हक्काने सांगतो की ह्या पैशातनं सिगरेट घेऊ नये. मग काय की दोन वेगळ्या आर्थिक स्तरांमधल्या माणसांमध्ये सुद्धा कशी निखळ पद्धतीची मैत्री असू शकते. आणि मग विश्वासला कशाची ओढ लागते, तर मुजुमदारकडून जगाचे प्रश्न जे आहेत ते समजून घेण्याची ओढ विश्वासला लागते. तर अशी ही पूर्ण विश्वास आणि मुजुमदार यांची भेट आपल्याला या 13व्या भागामध्ये दिसते. मग मुजुमदार हा जसा आपल्याला निष्ठावान कार्यकर्ता दिसतो, तो गरिबीचं रडगाणं गाणाऱ्या विश्वासला म्हणतो की रशियाची क्रांती किंवा बंगालचा दुष्काळ ह्या सगळ्याबद्दल तो सांगतो. मग मध्यमवर्गीय असणं म्हणजे नक्की काय, ठीक आहे, हे आपल्याला ह्यामध्ये म्हणजे मुजुमदार त्याला आता सांगेल. मग रशियातल्या क्रांतीचं स्वप्न पाहणारा हा जो मुजुमदार आहे, तर तो विश्वासला आता पुढे काय दाखवेल ते आपण आता पुढे बघूया. ठीक आहे. तर हा पूर्ण निष्कर्ष होता. धन्यवाद.